श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो. स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 16वा, कौतुक तुपाहे संचिताचे. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कृष्णा पंचगंगा संगमावरून श्री गुरु जे गुप्त झाले ते उत्तर वाहिनी भीमेच्या तीरावरील अमरच्या संगमावर आले. त्या काळी तेथे घनदाट जंगल होते, त्यामुळे काही काळ त्यांना तेथे शांतपणे गुप्त राहणे शक्य झाले. पुढे पुढे येथेही भक्तरक्षणार्थ भक्त उद्धारार्थ म्हणून त्यांच्याकडून जसजशा अलौकिक दिव्य लीला घडू लागल्या तसतशी त्यांची कीर्ती पूर्वीपेक्षाही वेगाने प्रखरतेने आसमंतात दुमदुमू लागली. नानाविध संकटांनी बेचैन झालेले, अनेक प्रकारच्या व्याधींनी गांजलेले, सांसारिक आपत्तीने त्रस्त झालेले असे आजूबाजूचे अनेक नागरिक त्यांच्या कृपाशीर्वादासाठी, संकटाचे विमोचन करून घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे येत राहिले. त्यांच्यातील देवत्व जाणून केवळ त्यांची सेवा भक्ती करून त्यांना संतुष्ट करून पुण्यप्राप्ती पदरी घ्यावी म्हणून काही जण येत होते. रात्र संपताच पहाटेच्या पहिल्या प्रहरी ते उठत स्नानादी सर्व नित्यकर्मे आटपून सूर्य माथ्यावर येईपर्यंत आपले सर्व अनेक अनुष्ठान एकाग्र चित्तेने करीत. माध्यांनी संगमापासून 2 मैलांवर असलेल्या गावी भिक्षेसाठी ते जात. तेथे मिळेल ती भिक्षा घेऊन ते पुनरपी संगमावर येत व तेथे सर्व शास्त्राचार करून त्या अन्नाचे सेवन करीत. हा त्यांचा नित्यक्रम होता. हे 2 मैलावरील गाव म्हणजेच घाणगापूर होय. त्यावेळी तेथे वेद विद्यारथ अशा ब्राह्मणांची 100च्या आसपास घरे होती. त्यातील अनेक जसे श्रीमंत होते तसे गरीब पण होते. एक तर अत्यंत दरिद्री होता. 18 दारिद्र्य त्याच्या घरी वर्षानुवर्षे वास करून होते. पण या सर्व ब्राह्मणांमध्ये तो एकच पूर्ण समाधानी होता. खंततेशी खिन्नतेशी त्याची ओळख सुद्धा नव्हती. तो कोणालाही आपल्या दारिद्र्याबद्दल दोष देत नव्हता, आपल्या प्रारब्धालाही नाही, कारण तो याविषयी विचारच करीत नव्हता. यावर विचार करीत कालापव्यय करण्यापेक्षा एकचित्ताने नामस्मरणात वेळ घालवणे त्याला इष्ट वाटायचे. त्याची पत्नी पण साध्वी पतिव्रता होती. ती पण त्याला पूर्ण समाधानाने सर्वोत्परी साथ देत होती. त्याच्या सहवासात ती पण त्याच्यासारखीच झाली होती. त्याच्या घरी एक म्हैस होती, पण ती वांज होती व म्हातारीही झाली होती. तिचे सर्व दातही पडले होते. तिच्या नाकात वेसन घातली होती. रेड्याप्रमाणेच तिचा वापर केला जात होता. शेजारी पाजारी आपापल्या शेतात गरज भासेल तेव्हा माती वाहण्यासाठी तिला नेत असत व त्याबद्दल त्या ब्राह्मणाला आर्थिक मोबदला देत असत. हेच काय ते त्या ब्राह्मणाचे उत्पन्नाचे साधन होते. ज्या कोणत्या दिवशी म्हैस लोक घेऊन जात नसे त्या इतर दिवशी धनवान ब्राह्मणांघरी भिक्षा मागून त्याचा व त्याच्या पत्नीचा उदरनिर्वाह चाले. या पराकोटीच्या दारिद्र्याने गांजलेल्या ब्राह्मण पतिपत्नींची मने अंतकरणे सदा आनंदी समाधानी असलेली पाहून सर्व गावाला फार आश्चर्य वाटे. ते त्याला विचारीत की तुला तुझ्या परिस्थितीची खंत कशी वाटत नाही? इतरांकडे पाहून तुला ईर्ष्या असूया कशी वाटत नाही? या प्रश्नावर तो फक्त हसायचा व म्हणायचा, कोणाला द्यावे, केव्हा द्यावे, किती द्यावे हे सर्व तो माझा श्रीहरीच ठरवित असतो. मी पण त्याच्या दृष्टीसमोरच आहे. माझा विचारही तोच करणार, माझी चिंता पण तोच वाहतो. मग त्याबाबत मी खेद खंत कशाला करू? ईर्ष्या असूया का बाळगू? असमाधान ते का व कशाला? असे म्हणून आवडीने जरी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश आहे. हा संत एकनाथांचा अभंग मोठ्या आनंदाने तल्लीनतेने तो म्हणत असे. अशा या ब्राह्मणाच्या दारी श्री गुरु भिक्षेसाठी जाताना तेथील ब्राह्मणांनी पाहिले. धनिक म्हणू लागले की हा संन्यासी निर्बुद्धच आहे. जेथे सदैव मिष्टान्न शिजते तीही आमची घरे सोडून त्या दरिद्र्याकडे भिक्षेसाठी चालला आहे. शिवरात्रीने एकादशीकडे जाण्यासारखाच हा प्रकार आहे. सामान्य लोक म्हणू लागले, बोलून चालून तो संन्यासीच आहे. त्याच्या दृष्टीला धनिक व निर्धन दिसतच नाही. तो समदृष्टी राखून आहे. श्रीगुरूंनाही त्यांचे बोल ऐकू येत होते.
पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून श्रीगुरू त्या दरिद्री ब्राह्मणांच्या दारी जाऊन उभे राहिले. दारातच ती म्हैस बांधलेली होती. तेथे जातात श्रीगुरूंनी ओम भवती भिक्षांदेही असा पुकार केला. हे खड्या सुरातले बोल ऐकून ती पतिव्रता लगबगीने दरवाजात आली. तो वैशाख महिना होता. रणरणत्या उन्हाने जीवाची काहिली होत होती. एवढ्या उन्हात 2 महिलांची पायपीट करून हा गोरापान आकर्षक व्यक्तिमत्व असलेला संन्याशी आपल्या दाराशी आला आहे व त्याला देण्यासाठी आपल्यापाशी काहीही नाही याची जाणीव होऊन तिचा जीव कळवळला. तिला मनस्वी खूप वाईट वाटले. त्याला त्या उन्हात दारात उभे ठेवणे तिला प्रशस्त वाटले नाही. तिने लगबगीने तेथे पाट आणून ठेवला व म्हणाली, महाराज बाहेर ऊन आहे, अंमळ आत येऊन बसा, प्रथम थोडे गार पाणी प्या. असे म्हणून पाण्याचा तांब्या तिने तेथे आणून ठेवला. श्रीगुरू आत येऊन बसले. तिच्या विनंतीनुसार त्यांनी जलप्राशन केल्यावर ती श्रीगुरूंना म्हणाली, महाराज माझे पतिदेव आता थोड्याच वेळात परत येतील. त्यांची परत येण्याची वेळ झालेलीच आहे. घरात काहीच नसल्याने कोरड्या भिक्षेसाठी गावातील ब्राह्मणांच्या घरी ते गेले आहेत. ते येताच आपल्याला भिक्षा देते. होणाऱ्या विलंबाबाबत क्षमा करा, माझा नाईलाज आहे. हे ऐकून श्रीगुरू म्हणाले, मला फार भूक लागली आहे. काही नाही असे म्हणू नकोस. दारात बांधलेल्या म्हशीचे दूध तर असेल ना? मला पेलाभर दूध दे, चालेल मला. दुग्धप्राशनाने मी संतुष्ट होईन. चल लवकर दे, उशीर करू नकोस. हे त्यांचे म्हणणे ऐकून तिचे नेत्र अश्रूंनी दाटले. ती म्हणाली, महाराज गेल्या कित्येक वर्षात या घरात दूध हा पदार्थ मी पाहिलेला नाही. ही जी दारात म्हैस आहे ती केवळ म्हातारी दंतहीन नसून वांजही आहे. ती कधीच व्यालेली नाही. रेड्यासारखी माती वाहण्यासाठी तिचा उपयोग शेजारी पाजारी करतात व तेच तेवढे आमचे चरितार्थाचे साधन. आज तिला कोणी नेलेली नाही म्हणून तुम्हाला ती तेथे बांधलेली दिसत आहे. ती पुढे काही बोलणार होती पण तिला पुढे बोलू न देता महाराज म्हणाले, हे शक्यच नाही. तू जे काही सांगत आहे त्यावर आमचा विश्वास बसत नाही. आमच्या दृष्टीला तर ती म्हैस दूध देणारी आहे असेच दिसत आहे. तू माझ्यासमोरच दूध काढ. चल उठ, पाहूया तरी काय खरे ते. श्रीगुरूंचे हे शब्द ऐकून तिला विस्मय वाटला. पण आलेल्या या अतिथीशी हुज्जत तिला घालायची नव्हती, कारण त्या घरात कधी दूध काढण्याचा प्रसंगच आला नव्हता. लहानशी पाण्याची बादली घेऊन ती म्हशीपाशी गेली. प्रथम तिने म्हशीची कास धुतली व केवळ श्रीगुरूंच्या समाधानासाठी म्हणून वांज वृद्ध दंतहीन म्हशीचे सड पिळू लागली. आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण स्वप्नात तर नाही ना असे तिला वाटले. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अशा प्रकारचा अशक्यप्राय चमत्कार घडू शकतो हे तिच्या बुद्धीला पटेना. पण प्रत्यक्षात त्या वांज म्हशीच्या सडातून झरझर दूध येत होते हे ती प्रत्यक्ष पाहत होती. त्या धारोष्ण दुधाचा सुखद स्पर्श ती अनुभवत होती. आनंदाने हर्षवायू होईल की काय असे तिला वाटू लागले. समोर बसलेला सामान्य संन्यासी नसून प्रत्यक्ष श्रीहरीच आहे हे तिला जाणवले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भक्तिभावाने पाणावले. बघता बघता ती बादली तर भरलीच, पण तिने भात शिजवण्याची तपेली घेतली तीही भरली. तिने श्रीगुरूंना वंदन केले व ते दूध तापवून सर्वच्या सर्व त्या अतिथी रूपात आलेल्या श्रीहरींसमोर ठेवले. मनोभावे त्यांना समर्पण केले व कृतज्ञतेने त्यांचे चरण धरले. ते चरण भक्तिप्रेमाश्रूंनी आनंदाश्रूंनी भिजले. श्रीगुरू त्यातील 2 पेले पिऊन तृप्तीचं ढेकर देऊन उठले. म्हणाले, तुम्हा पतीपत्नीच्या समाधानी वृत्तीवर मी संतुष्ट झालो आहे. 18 विश्वे दारिद्र्यात वर्षानुवर्षे लोळत असतानाही कोणत्याही अनैतिक व्यवसायाची कास न धरता व माझ्यापाशी कधीही काहीही न मागता आत्यंतिक विश्वासाने समाधानाने जी माझी अवरीत सेवा करीत राहिलात व जे हे दारिद्र्य मी तुमच्या पदरी टाकले तोच माझा कृपाप्रसाद म्हणून विना तक्रार स्वीकारले याची जाणीव मला ठेवलीच पाहिजे. माझ्या अशा परमभक्ताला, या पुण्यात्म्यांना अशा असह्य दारिद्र्यात ठेवणे मला आता शोभत नाही. माझ्या कीर्तीवरील तो कलंक ठरेल. म्हणून हे दारिद्र्य दूर करण्यासाठी मी तुमच्या घरी राहील. कशाचीही कधीही तुम्हाला उणीव भासणार नाही असा भरघोस आशीर्वाद देऊन श्रीगुरू तेथून संगमावर परतले. थोड्याच वेळात तो ब्राह्मण कोरडी भिक्षा घेऊन घरी आला. तो आत येताच त्या पतिव्रतेने ती दुधाने भरलेली भांडे त्याच्यासमोर ठेवून त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
श्रीगुरूंनी दिलेला तो आशीर्वादही सांगितला. ती सर्व कथा ऐकून तो ब्राह्मण लागलीच पूजा साहित्य हाती घेऊन पत्नीसह संगमावर जाण्यासाठी निघाला. त्याला तो एकनाथांचा अभंग प्रकर्षाने आठवला. जाण्यापूर्वी आपल्या घरातील देवखोलीत जाऊन त्याने तेथील मूर्तींना मनोभावे नमस्कार केला व त्याचबरोबर त्या म्हशीची सुद्धा पूजा केली. संगमावर जाताच त्याने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली. आरती ओवाळून त्यांचे गुणगान गात घरी परतला. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होताच एक शेजारी त्या म्हशीला आपल्या शेतावर नेण्यासाठी म्हणून त्या ब्राह्मणाच्या घरी आला. नित्याच्या सवयीनुसार तो सरळ म्हशीकडे गेला व तिला सोडू लागला. एवढ्यात त्याच्या पावलांचा आवाज ऐकून तो ब्राह्मण बाहेर आला व म्हणाला, म्हशीचा दोर सोडू नका. आजपासून शेतावरील कामासाठी तिचा वापर होणार नाही. ती आता दूध देत आहे. त्याने असे म्हणताच त्या शेजाऱ्याला वाटले की सततच्या दारिद्र्याने त्या ब्राह्मणाला वेड लागले आहे किंवा आपली थट्टा करतो आहे असे समजून त्याने त्या ब्राह्मणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व म्हैस सोडू लागला. एवढ्यात ती पतिव्रता ही लगबगीने बाहेर येऊन म्हैस नेऊ नका असे म्हणाली व खरोखरी ती दूध देते आहे, आत्ताच दूध काढणार आहे असे म्हणून ती त्याच्यासमोर धार काढू लागली. हे दृश्य पाहून तो शेजारी अवाक झाला. म्हैस व्याली नसताना दूध कसे काय देते हे त्याला समजेना. हा जादूटोणा तू कसा काय केलास? तुला कोणते भूत पिशाच्च वध झाले आहे काय? असे तो त्या ब्राह्मणाला विचारू लागला. ब्राह्मण म्हणाला, ही सर्व माझ्या श्रीहरीची कृपा. त्याला अशक्य काहीच नाही. हा सर्व चमत्कार त्याने काल येथे येऊन केला. असे म्हणून काल तेथे येऊन श्रीगुरूंनी जे काय केले ते सर्व त्याला सांगितले. त्या शेजाऱ्याकडून ती बातमी वायुवेगाने सर्व गावात पसरली. ती म्हैस व ते दूध पाहण्यासाठी गावातील सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष त्याच्या दारी गोळा झाले. या चमत्काराची बातमी ग्रामाधिकाऱ्यामार्फत तेथील राजदरबारातही पोहोचली. या गोष्टीवर राजाचा विश्वास बसेना. तो म्हणू लागला, माणसाकडून हे घडणे केवळ अशक्य आहे. जर खरोखरीच वांज म्हशीने न विता दूध दिले असेल तर ती परमेश्वराची एक अगाध लीला असणार व ती लीला करणारा सामान्य माणूस नसणार. तो मानवाच्या रूपात अवतरलेला सर्व साक्षी जगदीश्वरच असणार. तेव्हा चला, मी प्रत्यक्ष हा सर्व प्रकार पाहू इच्छितो. खरोखरीच असा प्रकार घडला असेल तर ही अगाध लीला करणाऱ्या त्या ईश्वराच्या चरणी मला मस्तक ठेवलेच पाहिजे व त्याचबरोबर ज्याच्यासाठी म्हणून परमदयाळू भगवंताने हे केले त्या पुण्यात्माच्याही चरणी मला आदर व्यक्त केला पाहिजे. तो पुण्यात्मा माझ्या राज्याचे सर्वोच्च भूषण आहे. जशी त्या दयाघणाने दरिद्रे ब्राह्मण सद्भक्तावर कृपा केली आहे तशीच माझ्या राज्यात पाऊल ठेवून माझ्यावरही कृपा केली आहे. तेव्हा चला, प्रथम मला तातडीने त्या ब्राह्मणाच्या घरी घेऊन चला. असे म्हणून राजा आपल्या सर्व सरंजामासह लवाजम्यासह त्या ब्राह्मणाच्या घरी जायला निघाला. राजा स्वतः तेथे आल्याचे पाहून सर्व नागरिक अवाक झाले व त्यांनी लागलीच राजाला मार्ग मोकळा करून दिला. राजाने तेथे जाताच त्या ब्राह्मणास सत्यस्थिती सांगण्यास व ती म्हैस व ते दूध दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाकडून सर्व घटना कशी घडली, भगवंताने कोणता आशीर्वाद दिला ते ऐकल्यावर व ती म्हैस व दूध स्वतः पाहिल्यावर राजाचे डोळे आनंदाने पाणावले. त्याने आपण राजा आहोत हे विसरून त्या दरिद्री ब्राह्मणाच्या चरणास स्पर्शून वंदन केले व म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ पुण्यात्मा आहेस म्हणून मी हे तुला वंदन केले. त्या श्रीहरीच्या इच्छेनुसार तुझे दारिद्र्य कायमचे दूर करण्यासाठी माझ्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सुपीक अशी 20 एकर जमीन मी तुला भेट म्हणून देत आहे. त्या श्रीहरीनेच मला ही प्रेरणा दिली आहे असे समजून तू त्याचा स्वीकार कर. आता विलंब न करता प्रथम मला श्रीगुरूंकडे घेऊन चल. केव्हा एकदा त्यांचे दर्शन घेतो व त्यांची पूजा करतो असे मला झाले आहे. आज माझे संपूर्ण राज्य धन्य झाले. येथील नागरिकांसह आम्ही सर्वच भाग्यवंत आहोत. म्हणून त्या श्रीगुरूंचे म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरीचे चरण या राज्याच्या भूमीला लागले. त्यांची पायधूळ आम्हाला उपलब्ध झाली आहे. तेव्हा माझ्या समवेत सर्व नागरिकांनी संगमावर चला. आपण सर्वजण त्यांना वंदन करूया व येथेच वास्तव्यासाठी येण्याची विनंती करूया. असे सांगून राजा त्या ब्राह्मणासह नागरिकांसह लवाजम्यासह श्रीगुरूंचा जय जयकार करीत संगमावर जायला निघाला. या सर्व मंडळींसह श्रीगुरूंपाशी पोहोचताच राजाने श्रीगुरूंना शीर्षाष्टांग दंडवत घातला व त्यांची पूजा करण्याचा आपला मानस व्यक्त करून पूजा स्वीकारण्याची त्यांना आग्रहपूर्वक सविनय विनंती केली.
श्रीगुरूंनी अनुमती देताच त्यांची मोठ्या भक्तिभावाने शास्त्रोक्त पूजा केली. पूजा आरती आटोपल्यावर श्रीगुरू राजाला म्हणाले, बोल, तुझ्या मनात कोणती वासना आहे म्हणून तू एवढ्या लगबगीने सर्व नागरिकांसोबत इथे आला आहेस व आमची भक्तिभावाने पूजा केली. तुझी इच्छा शास्त्रविरोधी नसली व परहितास बाधा निर्माण करणारी नसली तर ती आम्ही अवश्य पूर्ण करू. तेव्हा आता मनमोकळेपणे तुझी इच्छा व्यक्त कर. श्रीगुरूंचे हे शब्द ऐकताच राजा अत्यानंदाने म्हणाला, महाराज, तुम्ही आमच्या गावात म्हणजेच गाणगापुरी वास्तव्य करावे अशी माझी व माझ्या प्रजेची इच्छा आहे. आम्ही तेथे तुम्हाला उत्कृष्ट मठ बांधून देऊ. तेथे आल्याने आम्हाला तुमचे दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ दर्शन घडेल. दररोज तुमचे पूजन करता येईल. दररोजच्या समाराधना होतील, याग हवणे होतील. तुमची अहोरात्र सेवा करता येईल व आमचा उद्धार होईल. तुमच्या ध्यानधारणेसाठी, नित्य अनुष्ठानासाठी तुम्ही पालखीतून संगमावर या. तुम्ही आमचे परमेश्वर आहात. हे संपूर्ण राज्य तुमचेच आहे. तुमच्या आज्ञेनुसार तुमचा प्रतिनिधी म्हणून मी हा राज्यकारभार सांभाळीन. ही विनंती ऐकल्यावर श्रीगुरूंनी आपल्या मनाशी थोडा वेळ विचार केला व राजाची ती विनंती मान्य केली. लागले सर्वांनी आनंद व्यक्त करून वर्णनातीत असा जल्लोष केला. श्रीगुरूंचा जय जयकार केला. सर्व वाद्ये सज्ज झाली. चौघडा झडू लागले. सनई सूर धरू लागले. श्रीगुरूंसाठी सजवलेली पालखी तेथे आणण्यात आली. पालखीत श्रीगुरू स्थानापन्न होतात. श्रीगुरूंचा जय जयकार करीत प्रसन्न चित्ताने संगमावरून मिरवणूक गाणगापुरी जाण्यास निघाली. वाद्ये वाजत होती. गुलाल उधळला जात होता. नाच फुगड्या चालू होत्या. लेझिमचा तालबद्ध आवाज कानी ऐकू येत होता. सर्व वातावरण आनंदाने भारून गेले होते. होता होता संगमावरून गाणगापुरी जाणाऱ्या त्या रस्त्यावरील एका जुनाट पिंपळ वृक्षापाशी ती मिरवणूक आली. त्या वृक्षाच्या आसपासची सर्व घरे ओस पडली होती. एकटा दुकटा कधीच कोणी त्या वाटेने जाण्यास धजत नव्हता. त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता. त्याने अनेकांचा वध केला होता. त्यांचे भक्षण केले होते. त्याच्या भीतीने तेथील लोक आपापली घरे सोडून इतरत्र गेले होते. श्रीगुरूंची पालखी त्या वृक्षापाशी येताच तो ब्रह्मराक्षस झाडावरून खाली आला व त्याने श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेतली व म्हणाला, हे दयाघणा, माझ्यावर कृपा करा. माझ्याकडून पुष्कळांची हत्या झाली आहे. मी हा असा ब्रह्मराक्षस म्हणून जन्मलो आहे. माझे पूर्वजन्मीचे महत्पाप याला कारणीभूत आहे. तुमच्या पुण्यप्रद दर्शनाने माझ्या पापांचा पूर्णपणे नाश झाला आहे अशी माझी खात्री आहे. त्याशिवाय मला अभाग्याला हे दुर्लभ दर्शन झालेच नसते. यासाठीच तुमच्या या मार्गाने प्रवास होतो आहे. मी तुमची प्रार्थना करतो, मला यातून मुक्त करा. वर्षानुवर्षे मी तुमची प्रतीक्षा करीत आहे. तेव्हा कृपाळा, आता विनाविलंब माझी मुक्तता करा. हे त्याचे शब्द ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, लागलीच संगमावर जाऊन श्रीहरीचे नाम घेत तेथे स्नान कर. तुला मुक्ती मिळेल व तुला पुनर्जन्माची बाधा होणार नाही. असे श्रीगुरूंनी सांगताच त्यांना वंदन करून तो ब्रह्मराक्षस लागलीच संगमावर स्नानाला गेला. तेथे त्याला मुक्ती मिळाली. सर्व नागरिकांची भीती दूर झाली. ती वाट निर्धोक प्रवासास मोकळी झाली. श्रीगुरू गाणगापुरी येऊन पोहोचले. गावाच्या वेशीवर गावातील सौभाग्यवतींनी श्रीगुरूंची पंचारतीने ओवाळणी केली. त्यांचे पादप्रक्षालन केले व पुनरपी त्यांचे तेथे पूजन केले गेले. त्या दिवशी सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. सर्वत्र गुढ्या उभारल्या. मोठी समाराधना झाली. दीप लावून रोषणाई केली गेली. नंतर दररोज तेथे हजारोंच्या संख्येने दर्शनोत्सुक भक्त येऊ लागले. दररोजच पूजा अर्चा होऊ लागल्या. त्या गावची सर्वत्र कीर्ती पसरली. श्रीगुरूंच्या वास्तव्याने गाणगापूर पावन झाले. पाहता पाहता सर्वांनी अत्यानंदाने कष्ट करून उत्कृष्ट साहित्याचा वापर करून श्रीगुरूंसाठी टुमदार शोभिवंत मठ बांधून त्यात श्रीगुरूंसाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. भक्तांसाठी धर्मशाळाही बांधल्या गेल्या. चहूबाजूंनी श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची रीघ लागली. श्रीगुरू नित्य अनुष्ठानासाठी पालखीतून संगमावर जात व माध्यांनी मठात परत येत असत. उत्सव, कीर्तने, पालखी, महापूजा, समाराधना, याग, हवणे, लघुरुद्र, महारुद्र, प्रवचने वगैरे नानाविध पुण्यकार्यांनी गाणगापूर गजबजून गेले. अनेक लीला तेथे घडत राहिल्या. अनेकांचा तेथे उद्धार झाला.